एक न्यू ब्लॉगच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवलं माझं फेवरेट बेसन पोळा. सो चला जाणून घेऊया रेसिपीसाठी घेतलं 1 टमाटा, 1 कांदा, 3 मिरची, 2 लसूण आणि थोडं कढीपत्ता. सो एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन घेतलं आहे. ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. हळद घेतली आहे थोडीशी टाकून, मिरची पावडर, गरम मसाला, ओवा घेतला टाकून आणि चवीनुसार मीठ. जे पण आपण कट करून घेतलेल्या भाज्या होत्या ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. कांदा, लसूण, टमाटा, मिरची, कढीपत्ता. तुम्ही हव्या असल्यास अजून भाजी काही घेऊ शकता. थोडंसं तेल ओतून घेतलं. आता एक थोडं पाणी घालून आपण हे जे बॅटर आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ह्याची कन्सिस्टन्सी जास्त आपण असं घट्टही नाही ठेवायची आणि जास्त पातळही नाही करायची. मीडियम ठेवणार आहे. म्हणजे पोळा बनवण्यासाठी खूप छान असं एक बॅटर आपलं रेडी झालेलं आहे. एक 5 मिनिटाला ढाकून ठेवूया. तोपर्यंत तवा आपण तापत ठेवला आहे. तवात आपल्यावर थोडंसं तेल ओतून घेतलं आहे आणि हे बॅटर छानपैकी मिक्स करून 2 पळीच्या अंदाजाने आपण हे बॅटर डोस्याप्रमाणे ह्याच्यात सर्व करूया. सो अशा प्रकारे आपण 2 पळी ह्याच्यामध्ये एका तव्यामध्ये पण टाकून घेतलं आहे. सकाळच्या नाश्त्यासाठीही अतिउत्तम आहे आणि डब्यासाठी खूप छान आहे. सो थोडं साईडनं आपण तेल ह्याला सोडूया, जेणेकरून पोळा खालून चिटकणार नाही आणि व्यवस्थित शेकूनही निघेल. तुम्हालाही बेसन पोळा आवडतो का आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने कशा पद्धतीने बनवता? सो हे नक्की कमेंटमध्ये सांगा. काही सजेशन असेल तरी नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सो आता आपण एक बाजू पलटून घेतली आहे. छान अशी क्रिस्पी ब्राऊन अशी फ्राय झाली आहे. दुसरी बाजू पण आपण अशीच थोडंसं तेल सोडून शेकून घेऊया. दोन्ही बाजू असून छान शेकून घेतली आहे. 1-2 सेकंड झाकून ठेवूया आणि छान असं प्रेस करून बघू शकता एक छान रेडी झालेलं आहे. पीठ कच्चंही नाही आणि छान आतूनही क्रिस्पी मस्त झाला आहे. बेसन पोळा जास्त जाड केला ना तर तो शेकत नाही आणि पातळ असा असला की छान खायलाही छान लागतो. सो चपाती आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाण्यासाठी रेडी.